नमस्कार मित्रांनो, पीएम किसान या योजनेसाठी शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे हे गरजेचे आहे। तर अजूनही ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी ही पेंडिंग आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी ही करून घ्यायची आहे। तर ई-केवायसी ही आपण पाठीमागे जर पाहिलं तर ई-केवायसी करण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या ज्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, तर मोबाईल नंबर लिंक असल्याच्या नंतर OTP बेस्ड ई-केवायसीच्या माध्यमातून आपण ई-केवायसी ही करू शकत होता। परंतु ही जी काही ई-केवायसी आहे ही ई-केवायसी आता सध्या बंद झालेली आहे। तर ई-केवायसी करण्यासाठी आपणास आपले जे काही CSC सेंटर असेल त्या CSC सेंटरला जाऊन आपल्याला आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे, किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये PM किसानचे जे काही ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून सुद्धा फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आपण आपली ई-केवायसी घरी बसून सुद्धा करू शकतात। तर CSC मधून PM किसान योजनेची जी काही ई-केवायसी आहे ही ई-केवायसी कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर त्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। येथे आल्याच्या नंतर एक्सटर्नल लॉगिन मध्ये आपण CSC लॉगिन हे ऑप्शन निवडायचे आहे। हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपला CSCचा ID पासवर्ड टाकून हा जो काही कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकून आपणास यामध्ये साइन इन व्हायचे आहे। साइन इन झाल्याच्या नंतर येथे फार्मर रजिस्ट्रेशन, एडिट फार्मर डिटेल आणि येथे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन, आपणास बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन याच्यावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे। सर्चच्या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला CSCचे जे काही वॉलेट आहे त्याकडे रिडायरेक्ट केले जाईल। तर यामध्ये सेल अमाऊंट 15 इतके दाखवत आहेत आणि आपल्या वॉलेटमधून 5 रुपये 3 पैसे हे डिडक्ट होणार आहे। त्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड येथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचे आहे। व्हॅलिडेट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला CSCचा वॉलेट पिन टाकायचा आहे आणि पे या बटनावर क्लिक करायचे आहे। तर पेमेंट येथे सक्सेस झालेली आहे। त्यानंतर आपणास येथे हा जो काही इमेज दिसत आहे ही इमेज येथे टाकून घ्यायची आहे, म्हणजेच हा कॅप्चा इथे टाकायचा आहे। तर ही इमेज इथे टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे। मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नसेल तरी आपण इथे दुसरा मोबाईल नंबर येथे टाकू शकता। इथे टाकल्याच्या नंतर गेट मोबाईल OTP याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर एक 4 अंकी OTP जाईल। तो OTP आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर आपणास इथे सबमिट OTP याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण इथे कॅप्चर फॉर ई-केवायसी, कॅप्चर फॉर मार्फो डिव्हाइस किंवा स्टारटेक डिव्हाइस किंवा मंत्रा डिव्हाइस यापैकी कोणतेही एका माध्यमातून KYC करू शकतात। तर मी मंत्रा हे इथे सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर RD सर्व्हिस डिस्कवर सक्सेसफुली, तर इथे ओके करायचे आहे। ओके केल्याच्या नंतर आपल्या मंत्रा डिव्हाइसचा लाईट लागेल। त्यानंतर त्या शेतकऱ्याचा थंब आपणास त्यामध्ये त्या मशीनवर ठेवायचा आहे आणि आपण इथे पाहू शकतात की इथे सक्सेस झाल्याच्या नंतर आपणास इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे ई-केवायसी डन सक्सेसफुली अशा प्रकारे आपणास इथे आता ही माहिती दाखवली जात आहे, म्हणजे त्या शेतकऱ्याची ई-केवायसी ही येथे झालेली आहे। ई-केवायसी झाल्याच्या नंतर आपणास येथे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन याच्यावर यायचे आहे। परत आधार नंबर टाकायचा आहे। हा जो काही इमेज दिसत आहे ही इमेज येथे टाकायची आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की ई-केवायसी इज ऑलरेडी डन, म्हणजेच ई-केवायसी ही झालेली आहे। अशा प्रकारे आपणास तिथे माहिती ही दाखवली जाईल। किंवा आपणास परत PM किसानची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर यायचे आहे। येथे आल्याच्या नंतर आपण येथे ई-केवायसी आणि येथे खाली पण ई-केवायसी यापैकी कोणतेही एक माध्यम यामध्ये निवडून घ्या। तर मी येथे ई-केवायसी हे ऑप्शन इथे निवडून घेतो। त्यानंतर येथे आधार नंबर हा टाकून घेतो। आधार नंबर टाकल्याच्या नंतर सर्च या बटनावर येथे क्लिक करतो। तर येथे सुद्धा ई-केवायसी इज ऑलरेडी डन अशा प्रकारे ही माहिती दाखवली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण CSC मधून जी काही ई-केवायसी आहे PM किसान या योजनेची ही ई-केवायसी अशा पद्धतीने करू शकतात। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।